पनवेल विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार आमदार प्रशांत ठाकूर यांना सर्व स्तरातून पाठिंबा मिळत आहे. त्यांना आता लोकशक्ती संजीवनी प्रतिष्ठान महाराष्ट्र यांनी आपला पाठिंबा जाहीर केलाय. या पाठिंब्याचं पत्र माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्याकडे सुपूर्द करण्यात आलं. पाठिंबा पत्र देतेवेळी लोकशक्ती संजीवनी प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष डॉ. संजय सोनावणे, कार्याध्यक्ष स्वराज सोनावणे, उपाध्यक्ष निलेश सोनावणे, ओबीसी सेल अध्यक्ष अॅडव्होकेट मनोज म्हात्रे, सचिव अॅडव्होकेट चंद्रकांत मडवी, भारतीय सेल अध्यक्ष अॅडव्होकेट अरुण कुमार, पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. शेकापचे युवा नेते आणि उरण विधानसभेचे उमेदवार प्रीतमदादा म्हात्रे गावोगावी मतदारांच्या भेटी घेऊन प्रचार दौरे करत आहेत. रीस भटवाडी येथील नागरिकांच्या घराघरात पोहोचून आपल्या मतदानाचा हक्क बजावण्याची विनंती ते मतदारांना करताना दिसत आहेत. तुमच्या एका मतानं बदल घडवता येतो, चला पुढे या आणि आपलं मतदानाचं कर्तव्य पार पाडा. उरणचा विकास आपल्या हातातच आहे असं आवाहन त्यांनी मतदारांना केलं आहे. त्यांच्या प्रचार दौऱ्याला नागरिकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. मुंबई पुणे जुन्या महामार्गावर बोरघाटात सायमाळजवळ रिक्षा आणि कार यांची जोरदार धडक होऊन भीषण अपघात झाला. यात 6 जण जखमी झाले. मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर पुण्याहून ऑटो रिक्षा वाशीकडे जात होती तर कार खोपोलीकडून पुण्याकडे जात असताना समोरासमोर दोन्ही वाहनांची धडक झाली. यामध्ये रिक्षामधील 4 प्रवासी आणि 1 लहान मुलगा जखमी झालाय तर कार चालकही जखमी झालाय. दोन्ही वाहनं थेट गटारात गेल्याने मोठी दुर्घटना टळली आहे. अपघाताची माहिती मिळताच खोपोली पोलीस आणि अपघातग्रस्त टीमच्या सदस्यांनी घटनास्थळी जात मदत कार्य केलं. महाड निजामपूर विभागांमधून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला मोठा धक्का मिळाला असून 28 गावातील बौद्धवाडी ग्रामस्थांनी स्नेहल जगताप यांना थेट पाठिंबा दिलाय. त्यामुळे आमदार गोगावले यांच्यासाठी ही निवडणूक कठीण जाणार असल्याचं सांगण्यात येत आहे. निजामपूर विभागाचे नेते बाबू खालविलकर यांनी नुकताच उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामध्ये प्रवेश केला. या प्रवेशावेळी त्यांनी 16 ग्रामपंचायत सरपंचांसह मोठा लवाजमा सोबत आणला होता. तसंच खानविलकर यांच्या नेतृत्वाखाली 28 गावातील बौद्धवाडी ग्रामस्थांनी स्नेहल जगताप यांना थेट जाहीर पाठिंबा जाहीर केला आहे. महाराष्ट्र स्वराज्य पक्षाचे ऐरोली मतदारसंघातील उमेदवार अंकुश कदम यांनी आपला कर्तव्यनामा जाहीर केला असून पुढील 50 दिवसात निवडून आल्यास नवी मुंबईकरांच्या अनेक मूलभूत समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं आश्वासन या कर्तव्यनामामध्ये देण्यात आलंय. ऐरोलीमधील जनता येथील प्रस्थापितांच्या घराणेशाहीला आणि गुंडशाहीला कंटाळली असून आमच्या कार्यकर्त्यांवर हल्ले करण्याचे प्रकार घडतायत, हे निषेधार्ह असल्याची टीका देखील अंकुश कदम यांनी केली आहे. मुंबई गोवा महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाल्याचं वृत्त आहे. माणगाव शहरात मुख्य महामार्गावर ही वाहतूक कोंडी झाली असून वाहनांच्या लांबच लांब दुहेरी रांगा लागल्यात. दिवाळीच्या सुट्टीवर आलेल्या चाकरमान्यांचा परतीचा प्रवास शिवाय 2 दिवस सलग सुट्टी असल्याने पर्यटकांची रीघ कोकणाकडे लागली असल्याने वाहतूक कोंडी झाल्याचं सांगण्यात येत आहे. वाहनांची संख्या वाढल्यानं वाहतूक कोंडीची समस्या वारंवार निर्माण होत आहे. रणरणत्या उन्हात प्रचंड वाहतूक कोंडीत प्रवाशांचे हाल होत आहेत. त्यामुळे बायपासचे काम कधी पूर्णत्वास येणार असा सवाल जनता विचारत आहे. मुंबईतील प्रसिद्ध चित्रकारांनी माणगाव तालुक्यातील पाणोसे गावातील काळ नदीचे सौंदर्य, त्याचबरोबर तेथील आदिवासी पाड्यातील गावकऱ्यांची व्यक्तिचित्र आपल्या कॅनव्हासवर सुंदरपणे रेखाटली. या चित्रकारांची टीम मुंबईहून ऋतुदर्शन पाणोसे येथे आली. प्रसिद्ध चित्रकार सुरेश भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी कुंभे डॅम, काळ नदी आणि काही आदिवासी पाडे यांना भेट दिली. नंतर त्यांनी कलात्मक पद्धतीनं काळ नदी, हिरवे डोंगर, डोंगरातून वाहणारं पाणी अशा निसर्ग सौंदर्याला आपल्या कुंचल्यातून कॅनव्हासवर उतरवलं. वादळवारा लाईव्हसाठी न्यूज ब्युरो, रायगड. नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन.